जिल्ह्यात सणासुदीच्या दिवसात बहुतांशी रुग्ण तापाने फणफणत आहेत। जिल्ह्यात आतापर्यंत 194 डेंग्यूचे रुग्ण आढळलेत। ग्रामीण भागात आतापर्यंत 63 तर सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात 126 रुग्ण आढळलेत। जिल्ह्याच्या तुलनेत महापालिका क्षेत्रात डेंग्यूचा अधिक धोका असल्याचं वाढत्या रुग्णसंख्येवरून दिसून येते। गेल्या काही दिवसांपासून कधी ऊन कधी पाऊस असं वातावरण आहे। यामुळे सखल भागात पाणी साचून राहिले, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव देखील वाढू लागलाय। एडिस इजिप्ती या प्रजातीच्या डासाच्या मादीद्वारे डेंग्यूचा संसर्ग प्रसरतो। हे डास चिकुनगुनिया, पिवळा ताप आणि झिका विषाणूच्या संक्रमणास देखील कारणीभूत ठरतात। जिल्ह्यात 194 रुग्ण आढळलेत। जिल्ह्याच्या ग्रामीण भागात केवळ 63 रुग्ण आढळलेत, तर मिरज तालुक्यात 22, कवठेमंकाळ तालुक्यात 12, कडेगाव तालुक्यात 9, तासगाव तालुक्यात 5, जत तालुक्यात 3, आटपाडी आणि खानापूर तालुक्यात प्रत्येकी 2 डेंग्यूचा रुग्ण आढळला आहे। शहरी भागात 5 तर सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक 126 रुग्णांची नोंद आहे। गाव आणि शहरी भागात रुग्ण वाढल्याने डेंग्यूला रोखण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क झालाय। टायर, फुटके, कॅन, डबे यांची योग्य रीतीने विल्हेवाट लावून त्यात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। घराभोवती अथवा परिसरात पाणी साचून देऊ नये। घरगुती पाण्याचे साठे आठवड्यातून किमान एकदा रिकामे करून कोरडा दिवस पाळावा, अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत।